परमात्मा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. संत वेगळे आहेत का? ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? एकदा विद्वानात वाद लागला, तिघाला विचारलं, ज्ञानोबारालाच विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ. म्हणे तसं नाही, ज्ञानाला विचारू. ज्ञानेश्वर शब्दात ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाला विचारू ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. आणि संताला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. तिघांनी 3 अर्थ केले महाराज. ज्ञानेश्वर पदे प्राप्ते बहुर जगो स्वयं ज्ञानम तत्पुरुषम मृते साधवा कर्मधारय. आमच्या गुरुजीनं मला एकदा सांगितलेलं चिंतन आहे. ज्ञानेश्वर पद उपस्थित झालं, काय अर्थ बाबा? ज्ञानोबाराने बहुव्रीही समासानं त्याची सोडवणूक केली. आता हे व्याकरण कळलं तर लक्षात येईल. बहुव्रीही समास काय आहे? ज्ञानच आहे ईश्वर असे जे ते ज्ञानेश्वर. अलग लक्षात. बहुव्रीही समासानं त्याची सोडवणूक केली. ज्ञानाला विचारलं, ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? ज्ञानम तत्पुरुषम मृते. ज्ञानाने षष्टी तत्पुरुष समास केला. षष्टी तत्पुरुष समास कसा होईल? म्हणजे ज्ञानाचा ईश्वर ते ज्ञानेश्वर. ज्ञान ज्यांच्या आज्ञेत आहे ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि संतांना विचारलं, का हो ज्ञानेश्वर शब्दाचा नेमका अर्थ काय? मला हे दोन्ही अर्थ घ्यायचे नाही, मला अर्थ पुढचा घ्यायचा. संतांनी केला साधवा कर्मधारय. साधूनी कर्मधारय समास केला आणि त्याची सोडवणूक केली. म्हणे बाबा ज्ञान आणि ईश्वर वेगळा नाही रे. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञान हाच ईश्वर. हे कर्मधारय समास. माझा विषय चालला का म्हणून संत ज्ञान रूपच आहेत, काही वेगळीकता नाही. याचा विचार असा आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, आता हे सगळे गुण सांगत नाही घड्याळ पुढे गेलं. देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. देव अवतारी आहे, आम्हासाठी अवतार. हो, देव अवतारी आहे. संतांचा विचार करा, संत सुद्धा जन्माला आले नाही, त्यांचा सुद्धा अवतार आहे. अवतार तुम्हा देव अवतारी, संत अवतारी. फरक कुठं आहे? फरक आहे. कुठं फरक आहे? देवाचा अवतार कोणासाठी? एक तर चांगल्यासाठी, नाही तर वाईटासाठी. देव दोघांसाठी येतो, चांगल्यासाठी येतो, नाही तर वाईटासाठी येतो. पण संत कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे म्हणाव तेवढा चांगला नाही, म्हणाव तेवढा वाईट नाही. म्हणजे तुम्ही आम्ही, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आम्हाला चांगलंही म्हणत नाही वाईटही म्हणत नाही. मी पटवून देतो आपण चांगलेही नाही, आपण वाईटही नाही. आपण म्हणाव तेवढे चांगले आहो का? खरं सांगा बरं, आहो का आपण चांगले? नाही ना. बरं म्हणाव तेवढे वाईट तरी आहो का आपण? साधू महात्मे सोडून बरं का. अलग लक्षात. आपलं चालला विषय. तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही सारखेच, फक्त एक कोणीतरी उभं राहून करायचं म्हणून एवढंच बरं काय. हा ऐका, आपण चांगले आहे का वाईट आहे? खरं सांगा बरं. इथं जो अतिशय चांगला आहे त्याने हात वर करा बरं. नाही बरोबर. अतिशय वाईट आहे त्याने हात वर करा. नाही म्हणजे तुम्ही तुमच्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले नाही, वाईट आहे. तुम्हाला चान्स होता चांगला व्हायला होता, वाईट व्हायचा. अलग लक्षात. तुम्हाला माहित आहे चांगलं म्हणावं तेवढा खरंच आपण चांगलं नाही, वाईट म्हणावं तेवढं वाईट वागू. पटून देतो मी तुम्हाला. इतक्या रात्री आपण कीर्तनाला आलो. कोणती लोक कीर्तनाला तर चांगली का वाईट? चांगलेच बोला, काही हरकत नाही. चांगली, खरंच चांगली म्हणून आपण खरंच कीर्तनाला आलो. पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं, या हसण्याचं तुका म्हणे येते काहीतरी आहे. आळंदी, पंढरी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो. त्याला कोणी सांगोलपणा म्हणणार? माझं म्हणणं आलं का लक्षात तुमच्या? आपण म्हणाव तेवढे आणि म्हणाव तेवढे. याच्यासाठी संतांचा अवतार. देवही अवतारी आणि संतही अवतारी. देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं महाराज तुम्ही व कुठून आला? Krishna
देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम दुसरे चरण संतापिया दुसरे चरण संतापिया दुसरे चरण श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम दिनेष्ट पोषणम मग सहंति सिंधुशोषम श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः विठ्ठल देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो संगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा संत जीवनाचा अलौकिक दिव्य परिचय देणारा अभंग आहे विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात भगवान परमात्म्याच्या कृपेनं आई भगवतीच्या आई रेणुका मातेच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह मोजे भावी निमगाव आईचं स्वरूप पाहिल्यानंतरच लक्षात येते का इथं किती प्रासादिकता आहे. बहुतेक एवढा मुकुटा माहूर नंतर इथंच पाहण्यात आला विठ्ठल भगवती रेणुका मातेच्या दरबारात चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह गेले 60 वर्षापासून म्हणजे हे पंचतपपूर्तीचं वर्ष आपल्या गावचं हे पंचतपपूर्तीचं वर्ष अतिशय आनंदात अशा प्रकारचं चालू झालं. ज्या महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने हा भक्ती उत्सव चालू झाला ते वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण श्रद्धेय विठ्ठलनाथ महाराज अर्थात विठ्ठल बाबांच्या कृपाशीर्वादाने बाबांच्या वस्तीनं पावन झालेलं हे गाव आहे. संत जिथं वसतात देवा तिथं पुण्याचं पीक येते आणि पापाचा नाश होतो. जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश हे विठ्ठलनाथ बाबाचं गाव आहे. बाबा इथं वस्तीला होते. बाबासारखा महात्मा या भूमीत प्रदीर्घ काल त्यांनी साधना केली. मला वाटते त्याच साधनेचं हे त्यांनी केलेलं जे बीजावर रोपण त्याचाच हा झालेला विस्तार आज आपल्याला पाहायला सापडते. गोड अशा प्रकारचं आयोजन आमचे हरिभक्तीपर आदरणीय गुरुबंधू अशोक महाराज बोरुडे आहेत.
आज आमचं भाग्य असं आमचे हरिभक्तीपर आदरणीय गुरुबंधू विष्णू महाराज मिरदे महाराजही आज उपस्थित आहेत. हरिभक्तीपर आदरणीय आमचे गुरुबंधू मतकर महाराज आहेत. परिसरातली सर्व टाळकरी मंडळी आहेत. पूजनीय स्वामी महाराज माझ्या पुढे आहेत. सीताराम महाराज, शंकर महाराज, गोरख महाराज, मृदंगाची साथ करणे आपल्याच गावचे हरिभक्तीपरायण विलास महाराज. नाव जवळ सारखंच आहे बरं का, एकच राशी जवळ. विलास महाराज, त्याच्यानंतर सार्थक महाराज आदी करून परिसरातली सर्व टाळकरी भगवत भक्त मंडळी आज 5व्या दिवसाचं कीर्तन. आज तशी 5वी माळ आहे. आज स्कंद माता देवीचं रूप सुद्धा जे आहे ते कार्तिक स्वामीची माता. आजची उपासना त्या देवतेची आहे. भगवतीची उपासना पूर्वापार चालत आलेली आहे. कलियुगाच्या दृष्टीने 2 देवतेची साधना प्रामुख्यानं करावी. ज्याला तात्काळ फळ पाहिजे त्यांनी 2 देवतेची साधना करावी. एक आहे चंडीची म्हणजे भगवतीची आणि दुसरी विनायकाची. सूत्र असं आहे, कलौ चंडी विनायक. हा विनायकाची केलेली साधना तात्काळ फळ देते कलियुगात, आणि भगवतीची चंडीची केलेली साधना म्हणजे तात्काळ फळ देणारी आहे. म्हणून भगवतीची साधना पूर्वापार आहे. का करायची भगवतीची साधना? आमचं हे शरीर जे आहे त्यास 5 तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, क्षिती, जल, पावक, गण, समीरा, पाचो मिलय अधम शरीरा. 5 तत्व आहे आणि ते 5ही तत्व सुरक्षित चालण्यासाठी त्या तत्वाच्या अधिष्ठात्री देवता आहेत. त्यांची कृपा आमच्या जीवनात झाली पाहिजे. हे शरीर पार्थिव आहे, पृथ्वी तत्वाचं बनलेलं आहे. याच्यात पार्थिवता अधिक आहे. पार्थिव आहे म्हणून आपण जमिनीवर आहे. मला वाटते पार्थिवता असल्या कारणाने गणेशाची साधना करा, कारण पृथ्वी तत्वाची देवता गणेश आहे. आणि या देहाला चालण्यासाठी पंचवायूची आवश्यकता आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्या वायू देवतेची देवता जर कोण असेल तर भगवती आहे. म्हणून भगवतीची साधना करा. विठ्ठल. भगवतीच्या साधनेशिवाय शक्तिमानाला सुद्धा किंमत नाही. देवाला सुद्धा प्रगट करण्यासाठी शक्ती महत्वाची आहे. शक्तीची स्वतंत्र गणना नाही. शक्ती ही शक्तिमान स्वरूप आहे. शास्त्र असं बोलते, नाही शक्ती क्वचित कैशित बुद्धते कार्यते पुरा. शक्ती ही स्वतंत्र तिची गणना होत नाही. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंग आणि छाया जया जिया परी. वेगळी नाही शक्ती. शक्तिमानाला सोडून शक्तीच नाही. उलट शक्तिमानाच्या ठिकाणी विशेष रूप जे प्राप्त झालं ते शक्तीमुळे झालं. पण त्या ब्रह्माने जर माया नावाची शक्ती बाजूला केली तर त्याला कोणी ओळखणार नाही. त्याला विशेष रूपानं प्रगट करण्यासाठी शक्ती महत्वाची आहे. माया बिंबो वशी कृत्य तांस्यात सर्वज्ञ ईश्वरा, अशी त्याची व्याख्याच केलेली आहे. पण मायेत प्रतिबिंबित झाला म्हणून त्याला ईश्वर भाव प्राप्त झाला. असं जे तत्व आहे ती भगवती आहे. जगावर कृपा करणारी अंबा आहे म्हणून तिला जगदंबा म्हणतात. जगदाची अंबा, जगताला प्रसवणारी ही आहे म्हणून ती जगदंबा आहे. तिच्या ठिकाणी करुणा नावाची उपाधी आहे देवा. म्हणून अशा मातेची सेवा आपण 9 दिवसापर्यंत या नवविध भक्तीच्या नवरात्रा साजऱ्या करत आहे. आपलं गाव आनंद याचा वाटला. संतांची वस्ती आहे. आमचे अशोक महाराज आहेत, विठ्ठलनाथ बाबा होतेच. आणि विशेषत्वानं इथं आल्यानंतर एक आनंद असा वाटला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर अतिशय समाधान वाटलं. एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा पाहिल्यानंतर लक्षात येते, आसे तू हिमाचला इथला, हा हिंदू हिंदू माझा आहे, भारतीय जनसिंधूतील बिंदू बिंदू माझा आहे. विठ्ठल. तरुण वर्ग विशेषत्वानं याची गरज आहे बरं का बाबा. आज आपल्याला आपलं आठवण्याची गरज आहे. म्हणून स्मरण महत्वाचं पाहिजे. सावरकरांचे वाक्य आठवतात, उसळत्या रक्तातमा ज्वालामुखीचा दाह दे, वादळाची दे गती पण भान ध्येयाची असू दे. विठ्ठल.
गीत आहे, तरुण ज्या कार्यात उतरतात ते कार्य तरुण जाते. आलं लक्षात? म्हणून असं गोड वातावरण आहे, प्रासादिकता आहे. भक्तिमती माता भगिनी माझ्या समोर बसलेले आहेत. सध्या 8 दिवसापर्यंत 9 दिवसापर्यंत उपवास आपल्याला आहेत, याचं मला भान आहे. कीर्तनाची वेळ 8:30 ते 10:30 आहे. आपल्या मर्यादित वेळ चिंतन करायचं. अभंग का निवडला? मला घ्यायचा होता ते आधी झाला म्हणून. कुळीची एक कुळदेवी कोणीतरी घेतलेला होता, मला कोणीतरी चिंतन केलं, मग डबल का घ्यायचा. आणि दुसरे एक विशेष आहे, संतांचं स्थान आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, देवाकडे गेलं का संतांचं वर्णन करावं आणि संतांकडे गेलं का देवाचं वर्णन करावं. का बाबा? त्याचं कारण आहे. त्यांना प्रसन्नता प्राप्त करायची झाली तर मला वाटते आईला आईचं वर्णन करून नाही, तिच्या भक्ताचं वर्णन केलं का प्रसन्नता आहे. आणि भक्ताकडे गेल्यानंतर त्यांचं वर्णन नाही, तिथं देवाचं वर्णन. पण आमची तुकोबार आहे, आम्हाला हे पाहायला सापडते. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा संताकडे. आणि संतांकडे गेले, देवाकडे गेल्यावर सांगतात, देवा अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती. असं हे रहस्य संप्रदायातलं असल्या कारण भगवतीच्या समोर आहे. माता करुणाकर आहे. अखंड असं वाटते का ती माता माझ्याकडे पाहत आहे. प्रासादिक ठिकाण आहे, पुण्यश्लोक. ज्या माऊलीचा चेहरा पाहिल्यानंतरच अंतःकरणात सात्विक भाव जागृत होतात, अशा अहिल्यादेवी अर्थात त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. तसं महाराज या माऊलीचे उपकार सबंध हिंदू धर्मावर आहे. असं एकही स्थान नाही का या माऊलीनं तिथं जीर्णोद्धार केला नाही. किती पुण्याची कृती केलेली आहेत, किती असे स्थळ आहेत, किती धार्मिक स्थळ आहेत, किती सामाजिक स्थळ आहेत. एक स्त्री असून सुद्धा किती मोठं भान त्या माऊलीच्या चित्तात होतं. किती विहिरी, किती तडाग, किती धर्मशाळा, किती मंदिरं, किती मठ, किती आश्रम, किती शिवालय या माऊलीनं उभे केलेत. त्यापैकी आपल्याही गावात त्यांचं येणं झालं आणि भगवतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. म्हणजे विठ्ठल निवडलेला अभंग तुकोबाराचा आहे. संतांचा परिचय देणार आहे. आम्हाला नाही साधूचा परिचय, आम्हाला खरा परिचय नाही, आम्हाला संतांचा परिचय नाही. आणि आम्हाला लोक भेटल्यानंतर संतांचा परिचय देत नाही, भलतेच परिचय देतात. द्यावा त्याचाही देतात आणि देऊ नाही त्याचाही देतात. आम्ही फिरत असतो, लोक आम्हाला परिचय देतात. महाराज आमचं घर, घराचा परिचय, आमचा मुलगा, मुलाचा परिचय, आमचा भाऊ, भावाचा परिचय. मला वाटतं इथपर्यंत ठीक आहे. महाराज ही आमची बायको, काय गरज आहे बायकोचा परिचय बोलायला? आणि तोही वेगळ्या भागात वेगळा, बर का, आवाज कमीच ठेवा बाबा. वेगळ्या भागात वेगळा. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे. काही भागात सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहेत. मिरदे महाराज आपण तिकडे खानदेशात उतरला का तिकडे परिचय ऐरणी भाषेत, मनी बाई से, मनी बाई से ऐरणी भाषा आहे तिकडं. मी एका घरी आलो, ती माऊली दूध घेऊन आली, यजमान माझ्या शेजारी बसलेले. त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं, तिला मला विचारलं महाराज ह्या कोण, तो मला माहित आहेत का? म्हणजे पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. मला असा परिचय झाला नव्हता, मला थोडा नाविन्यपूर्ण परिचय वाटला. इकडे इला बारदान म्हणतात, पण याला काय म्हणतात हे आपल्या लक्षात आलं. फिरावं लागते आपल्याला. म्हणून मी त्याला थोडं थांबलो, तिला विचारलं ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच खमक. तिने त्याच्याकडे बोट दाखवलं, मला त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल मला वाटते देवा या भंगाराचा बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा आणि जीवनात परिचय व्हावा साधूचा. ऐका का उत्तर ऐका. मानवी जीवन जगतो, दोन कक्षेत जीवन जगल्या जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे.
गडगंज प्रॉपर्टी आहे, जीवन संपन्न आहे, पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागते. कोरोनातला प्रसंग आहे, कल्याणची घटना आहे. 1500 कोटीचा मालक होता, कोरोनात सापडला आणि तसाच गेला. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं, चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावली, एकही जवळ यायला तयार नाही, बांबूनी प्रेत लोटलं. टीव्हीला बातमी पाहिली असेल आपण. माझा विषय चालला, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागतं. 1-2 कोटी नाही, किती कोटी सांगितले तुम्हाला. म्हणून देवा, जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. जीवन सफल कशानं होत असेल तर त्याला 2च परिचयाची गरज आहे. एक तर देवाचा परिचय किंवा देव मान्य संताचा परिचय. म्हणून तर आमचे तुकोबार म्हणतात, या जन्माची सार्थकता जर कशात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची कली कलिया देखलिया, विठ्ठलची कली कलिया देखलिया, विठ्ठलची कली कलिया देखलिया, विठ्ठलची कली कलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील. बस, मस्त आवाज आहे, वाढू नका. फक्त एरवी आम्हाला सांगावं लागते वाढवा म्हणून, तुम्हाला कमी करा म्हणून सांगावं लागत. थोडं वेगळं वाटलं मला. आलं का लक्षात? आवाज चांगला आहे, सिस्टीम चांगली आहे, फक्त बेस कमी ठेवा आणि आवाज असाच ठेवा. मला सांगायचं काय, त्या विठ्ठलाचं दर्शन झालं, विठ्ठलाची भेट झाली, विठ्ठलाचा परिचय झाला, जीवन सार्थक आहे. पण दुसरा आहे साधूचा परिचय. सुफळ हा जन्म होईल येथोनी, देता आलिंगन वैष्णवासी. 2 परिचय महत्वाचे आहेत तेव्हा. पण तुकोबारा गाथ्यात प्रामुख्यानं 2 परिचय देतात. आता परिचय माणसाचा वेगळ्या अंगानं होतो. कधी कधी माणूस बोलण्यात कळतो, माणूस जाणी जे बोले बोलल्यावर कळतो. अहो म्हणे ज्या अर्थी काम बिघडलं ना, तोच बोलला असला पाहिजे बरं का. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यातून होतो. काही खेड्यातली मंडळी कुंभात गेली, त्यानं 3 भगवे कपडे घातलेले साधू दिसले. कोण असतील बरं, यांची जात कोणती? साधूची जात विचारू नये, जातीनं पुछे साधू की. पण कोणाला काय जिज्ञासा निर्माण सांगायचं जमत नाही. काय कोणत्या जातीची असतील, यांची जात शोधली पाहिजे. बरं डायरेक्ट कसं विचारता, महाराज तुमची जात कोणती आहे? म्हणजे असं करू आपण, यांना बोलक करू. हे बोलले म्हणजे शब्दातून प्रगट होतील, आपल्याला लक्षात येतील. साधूला बोलायचं तरी काय? आता साधूला बोलून काय विचारावं? साधूला साधू बोलावं काय? आकडा कोणता लागेल? आकडा नाही विचारायचा साधूला. साधूला विचारावं, महाराज माझा उद्धार कधी होईल, देव माझ्यावर कृपा कधी करेल, असं तुम्ही मला संतांनी सांगितलं पाहिजे, माझ्या चित्ताचं समाधान केलं पाहिजे. आमचे तुकोबार सांगतात, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल, असं साधूला विचारावं. पहिल्या साधूकडे आले, हात जोडले, भगवान आम्ही सामान्य संसारी जीव आहे, उद्धाराची अपेक्षा आहे, काय उद्धाराचं साधन सांगाल का? पहिल्या साधू सांगलं, साधन सांगतो, केलं का निश्चित उद्धार आहे. काय साधन महाराज? त्यांनी सांगलं, राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री घोर घोर करपी. म्हणे रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे, याचं मिश्रण करणे, याची गोड भरत जा. उपदेश केला नामाचा,
माध्यम निवडलं भोजनाचं, भोजन काय आमटी भाकरीचं घेतलं नाही. तूप काय आणि साखर काय. तूप कोणाला आवडते आणि साखर कोणाच्या जेवणात जास्त असते. लक्षात आलं, हा ब्राह्मण कुलोत्पन्न साधू असला पाहिजे. तूप साखरेचा विचार आहे तर ब्राह्मण असला पाहिजे. दुसऱ्याकडे आले, हात जोडले, भगवान आम्ही सामान्य संसारी जीव आहे, उद्धाराची अपेक्षा आहे, काही साधन सांगाल का. त्यांनी सांगितलं, ऐका साधन सांगतो. राम नाम का खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया, हरि नाम की ढाल बनाकर यम का फंदा काटलिया. राम नाम खडग आहे, कृष्ण कटार आहे, हरिनावाची ढाल आहे, आणि त्यांनी यमाचं बंधन तोडून टाका. उपदेश नामाचाच आहे पण माध्यम शस्त्राचं आहे. लक्षात आला, हा क्षत्रिय कुलोत्पन्न साधू आहे. विठ्ठल दुसऱ्याकडे हात जोडले, महाराज आम्हाला काही उद्धार. त्यांनी नाही सांगितलं. अहो त्यांनी सांगितलं, पण त्यांच्यापेक्षा काही सोपं साधन तुमच्याकडून आलं तर याच्यासाठी आलोत, काही साधन सांगाल का. करता काय म्हणे. एकानं सांगितलं, माझी शेती आहे. पुढे आलेले 2-3 व्यापारी होते, दुकानदार होते. म्हणे महाराज आमचा भुसार मालाचं दुकान आहे. म्हणे काय काय तुमच्या दुकानात. म्हणे महाराज काय दिलं म्हणजे उद्धार होईल ते देण्याची आमची तयारी आहे. काय पाहिजे तुम्हाला. म्हणे मी विचारतो ते तुमच्या दुकानात आहे का. त्याने विचारलं, तुमच्या दुकानात काय फळ आहे का रे. काय फळ. म्हणे आहे ना महाराज. म्हणे मायफळ. म्हणे आहे. जायफळ आहे. मिरे आहे. जिरे म्हणे दररोज लागते ना फोडणीला. जिरे. हिंग म्हणे आहे. मग तुमचं काम झालं म्हणे. म्हणे महाराज का दुकानातले साधे पदार्थ विचारता काम झालं असं सांगता, असं कसं काही शक्य आहे. त्यांनी सांगितलं, बाबा तुझ्या दुकानातले पदार्थ, त्या पदार्थातही चिंतन जर तसं केलं तर तुझा उद्धार होईल ना. काय चिंतन करायचं. म्हणजे काही नाही. एखादा तुझ्या दुकानात काय फळ मागायला का, त्याला काय फळ दे, लक्ष इकडे केंद्रित कर. हे सुद्धा काय, याला काय म्हणतो आपण, कायाचही नाही, याला काया म्हणतो. हे सुद्धा काय फळ आहे. एखादा तुझ्या दुकानात मायफळ मागायला का, त्याला ते मायफळ दे, पण लक्ष इकडे केंद्रित कर. हे काय फळ आहे, मायफळ आहे. एखादा तुझ्या दुकानात जायफळ मागायला का, त्याला जायफळ दे, आणि या देहाचाच विचार कर. हे काय फळ, हे मायफळ आहे म्हणून ते जायफळ आहे. म्हणून तुझं जे मिरे मिरे मी म्हणून आहे, मी हो करतो म्हणून होते, हे तुझं जे मिरे मिरे एकदा जिरे. तुझं जे देहाला धरून मी म्हणून बर का, हे तुझं मिरे मिरे एकदा जिरे. हिंग देव विठ्ठल. आमच्या संतांनी हे सांगितलं ना, अहंकार गेला रे गेला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे अहंकार गेला रे गेला का तुका म्हणे देव झाला. अहंकारामुळे आपण देवापासून बाजूला झालो. देवा उपदेश केला पण व्यवहाराच्या माध्यमात लक्षात आला, वैश्य कुलोत्पन्न साधू असला पाहिजे. विषय काय आहे, बोलण्यातून व्यक्ती प्रगट होतो. जसा बोलण्यातून देवाच्या बोलण्याचा परिचय. मधुरया, भागवतानं 3 विशेषण दिले. मधुरया गिरा, वल्गु वाक्यया आणि बुध मनोज्ञया. 3 विशेषण देवाची वाणी सांगितली. तसं संताचा सुद्धा वाणीद्वारा परिचय. संत बोलतात कशो, त्यांच्या वाणीचा विचार करायचा झाला तर मधुर वचन त्यांच्या मुखात असते आणि उदरात मोठा वाव असते. मधुरावाणी ओटे, मधुरावाणी ओटे, मधुरा
तुका म्हणे वाव तुका म्हणे वाव तुका म्हणे वाव बोलतात कसं संत मधुरावाने उठी आली मुखा वाटे अमृत वचने अमृताची वाणी वरुषला शुद्ध. कितीतरी प्रमाण सांगायचं जमेल. साधूचाही परिचय आपल्या बोलण्यात होतो, बोलण्यातून होतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो, साधूचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. मागं कोरोना आला होता ना, कोरोना आला होता ना, कोरोना चांगला होता ना, कोरोना नव्हता. माझं मत आहे बा काही अंशात चांगला होता कोरोनाचा, काही चांगल्या गोष्टी शिकवल्या कोरोनाने. पहिली चांगली गोष्ट शिकवली, आपुले कोणीच बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. बाकीच्याच जाऊ दे, आप भीती माझंच सांगतो तुम्हाला. नेमकं ते लॉकडाऊन झालं, अख्खं गाव आमचं एकच आहे, एकच म्हणजे सगळी भावकी. पोलीस पाटील आमचा, सरपंच आमचा, आमचे महाराज म्हणणार गाव. सख्खा लहाना भाऊ सरपंच आहे. झाला असं कार्यक्रमाला, झालं लॉकडाऊन झालं, गावाकडे फोन केला, हॅलो गावाकडे येतो म्हणलं. आमचे महाराज म्हणणार गाव सांगत आहे तुम्हाला. रात्री गावात मीटिंग बसली, त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही काही गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणे. खरं सांगू का मतकर महाराज, तेव्हापासून एका वाक्याचा अर्थ माझ्या लक्षात आला, आमची माती दुसरे नाही. कोरोना वाईट होता, चांगली गोष्ट शिकवली कोरोना. दुसरी एक चांगली गोष्ट कोरोना शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. कोरोना शिकवलं नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. कारण तिला सगळं रुसण्यात वेळ घातला आणि तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो, त्या भानगडीत ती पडत नव्हते महाराज. कोरोनातलं लग्न सुशिक्षित बेकार, एकूण तिकून लग्न जुळतच नव्हतं, जुळलं उलं. पण नवरीच्या बापाने एक आट टाकली, नेमकी दुसरी लाट आठवा म्हाताऱ्या माणसावर होती. पण एकही म्हातारा लग्नाला जमणार नाही तर आमची पोरगी देऊ, लहरी स्वभावाचं होतं. आठ एकच आहे, एकही म्हातारा लग्नाला आणायचं नाही. दुसऱ्या लाट मध्ये गाड्या बंद होत्या, बस म्हाताऱ्या माणसाला बंद होत्या, आठवते का तुम्हाला? हा, त्याचं जुळतच नव्हतं, इकून तिकून जुळत ते म्हणे काय हरकत नाही. स्वीट मार्ट मध्ये गेला, पेढेच घेतले, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे. पेढे वाटत वाटत घरी आला. खाटेवर आजोबा बसले होते, आजोबाच्या हातावर पेढा ठेवला. बाळा पेढा कशाचा? म्हणे आजोबा माझं लग्न जुळलं. म्हातारा म्हणे बरं झालं, मराय मोकळा झालो. म्हणजे अरे म्हणे लोक कोरोनात पटापट चालले, माझाही कधी नंबर लागेल सांगायला जमत नव्हतं. मला एकच चिंता होती, नाताचं तेवढं राहिलं. एकदा डोळ्यांनी लग्न पाहिलं, हाताने अक्षदा टाकील, एकदा तुझी बुंदी खायला, मग गेलो तरी काय हरकत. ते म्हणे आजोबा एकच विनंती आहे, सरकारनं म्हाताऱ्याला गाड्या बंद केल्या आणि तुम्हाला लग्नाला यायला जमायचं. म्हातारं म्हणे मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. आपण कोरोना झाला तर म्हणे गेलो तरी काही हरकत नाही, पण लग्नाला बरं जास्त तानाय जमत नव्हतं. म्हाताऱ्यानं 7-12 स्वतःच्याच नावे ठेवला होता. आणखीन तानायला काही जास्त जमत नव्हतं. काय करावं मोठा प्रश्न पडला. नाही म्हणाव तर म्हातारा शेत नाही करत नाही, आणि हो म्हणाव तर लग्न होत. रातभर झोप लागली नाही. सकाळी मित्र भेटला, म्हणे का रे बाबा इतकी जुळलं नाही, चिंता होती. ठीक आहे, आता जुळल्यावर चिंता कशाची? म्हणे काय सांगायचं. त्याने अडचण मांडली. म्हणे चल म्हाताऱ्याला आपण समजू. म्हाताऱ्याकडे गेले, हात जोडले. ते म्हातारे म्हणजे लग्नाचा विषय टाळायचा बरं का, लग्नाला येणार म्हणजे येणार, आपण तुम्ही आले तर लग्न होणार नाही. ते म्हणे मी येणार म्हणजे येणार, आता काय करावं? आपण तुम्ही दिसले तर. म्हातारा म्हणे दिसू नये अशी व्यवस्था करा माझी. काय व्यवस्था करायची? शेवटी ते मित्र वैतागला. ते म्हणे ऐकत नाही ना म्हातारा. म्हणे म्हाताऱ्याला पोत्यात भरून घ्या. ते म्हणे पोत्यात तर पोत्यात, पण लग्नाला येईल. काय हट्टाला पेडलं महाराज, लय कठीण असते. झालं लग्नाचा दिवस उजाडला. सगळ्याच्या आधी म्हातारा 3 वाजताच तयार होऊन बसलो. गाडी आली, ते तरुण गाडीत बसले. डीजे गाडीत भरला. डीजेवर नाचायला काही बॉक्स लागतात.
तुमच्याकडे नाही का ते बॉक्स? हे बॉक्स नाही हो, बॉटलचे बॉक्स लागले तुमच्याकडे नाही का तो प्रकार? गाव चांगलं दिसते तुमचं. ते बॉटलचे बॉक्स माहित आहे तुम्हाला? हा, ते बॉटलचे बॉक्स गाडीत भरले, म्हातारे पोत्यात भरून टाकलं. वराड तिकडे गेलं, जानोशावर वराड उतरलं, तरुण खाली उतरले, डीजे खाली उतरला, तरुण कोपऱ्या कोपऱ्यानं गेले, बॉक्स तिथपर्यंत चालत गेले, तरुण तर होऊन आले, डीजे चालू झाला आणि पोरं नाचू लागले आणि म्हातारं पोत्यातच नाचू लागलं. तिथंच त्याला एक बॉटलची व्यवस्था केली होती, त्याच्यासाठी ते येतो म्हणत होतं. महाराज नवरीच्या इकडल्यानं पाहिलं, म्हणले सगळे पेताड दिसतात आणि अशा घरी पोरगी द्यायची का? आलं नवरीचे, तो कानाचा हलकाच होता नवरीचा बाप. अहो म्हणे सगळे पेताड आहे, अशा घरी पोरगी देता का? मग म्हणे लग्न मोडा. कसं काय मोडा? वराड आलं कसं काय मोडा? म्हणे अशी आठ टाकायची जेणेकरून त्यांना मंजूरच होणार नाही. म्हणे एक करा, मतार आहे का पहा, त्याच्यात एखादं मतार आहे का, 60च्या वरचा आहे का पहा. ते तपासून आले, म्हणे एकही मतारा नाही त्याच्यात, एकही नाही. म्हणे आता काय आठ टाकता? तुमच्या गावात जशी नदी होती तशी त्याच्या गावात नदी होती आणि असाच पावसाळा झालेला. ते म्हणे एकच आठ तेला सांगू आपण, त्यांना सांगा आमच्या गावची नदी गावरान तुपानं, लोणकडे तुपानं वाहती करून द्याल तरच आमची पोरगी तुम्हाला देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. निरप्यानं निरोप येऊन नवरदेवाला सांगितलं, त्याची तो उतरली. त्याच्या सोबत असतात 4-2, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? त्याला लई नाव आहेत. काही भागात त्याला सोकोने म्हणतात, काही भागात कलवरे म्हणतात, काही भागात त्यांना लांडगे नाव आहे, लांडगे लांडगे म्हणतात त्याला. ते म्हणे आपण सांगायला जाऊ, डुलत डुलत आले, त्यानं अशा काठ्याच काढल्या, हे पाय मोकळे केले यायचे. म्हणे बाबा तुझं लग्न होईल नाही तर होईल, आमचे आणखीन व्हायचे आहेत, हात पाय शाबूत राहिले पाहिजे. वापस आले ते म्हणे ते ऐकत नाही, तू काय लग्न होत नाही, लग्न मोडलं. 1-1.5 तास विचार केला, वाट पाहत राहिले, शेवटी काहीच निरोप नाही. शेवटी गाड्या वळवल्या आणि चला आता किती वेळ वाट पाहता, त्यापेक्षा गाड्या काढा. डीजे गाडीत भरला, काही बसले, काही उचलून टाकावं लागले, जास्त झाली तर उचलून टाकावं लागले. त्याच्यात एक म्हणे का रे, लग्न असंही मोडलं तसंही मोडलं, पण म्हाताऱ्याचा पोत्यात जीव कशाला घेता? म्हातारा काढन पोत्याच्या बाहेर. एक जण पोत्याच्या जवळ गेलं आणि पोत्याचा दोर सोडला. म्हाताऱ्यानं मान वर केली, म्हणे का रे डीजे का बंद झालं? त्यानं पाणी मागाय पाहिजे, त्याने डीजे का बंद झालं? म्हातार ते आजोबा असं झालं, लग्न मोडलं. म्हणे कशामुळे मोडलं? नवरीच्या बापाने सांगितलं आमच्या गावची नदी लोणकडे तुपानं वाहती करून द्या तर आमची पोरगी तुम्हाला देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. म्हणजे खायला तूप भेटत नाही, एवढं आणायचं कुठून? तर काही तुम्हाला काही डोकं आहे का, काही आकली आहेत का? ते म्हातारं म्हणू लागलं, एवढ्या साध्या कारणानं कुठं लग्न मोडायचे असतात का? आमच्या लग्नाच्या वेळी किती मोठे मोठे कारण राहायचे. पहिले तर त्या पोरानं म्हातारं तपासलं, याची उतरली का नाही म्हणून. म्हणे आजोबा पाण्यानं नदी नाही वाहती करायची, लोणकडे तुपानं नदी वाहती करायची. म्हणे मग बिचाऱ्याने आटच काय टाकली, साधी ताट आहे. आणि कोणी आणला निरोप? म्हणे निरप्या खाली आहे. पण त्या निरप्याजवळ आपला निरोप त्या नवरीच्या बापाला, आम्ही येते वेळेसच तुपाचे टँकर सांगितलेले आहेत, तूप येत आहे, फक्त तुमच्या नदीत पाणी फार आहे, पहिले नदी कोरडी करून द्या, मग तूप सोडणं चालू करू. ऐकत आहे तुम्ही? निरप्यानं निरोप येऊन नवरीच्या बापाला सांगितलं. ते म्हणतात आम्ही तुपाची व्यवस्था केलेली आहे, फक्त तुमच्या नदीत पाणी फार आहे, तूप निरस आहे, नदी कोरडी करून द्या, तूप सोडणं चालू करू. ते म्हणे का रे? नवरीचा बाप त्या निरप्याला म्हणे का रे तुम्ही तपासलं, एकही म्हातारा नाही? म्हणे पाहिलं एकही म्हातारा नाही. नाही म्हणे नाही, त्यात एक तरी म्हातारा, एक तरी. हे तुम्ही कशावरून म्हणता? ते नवरीचा बाप म्हणे उन्हानं पिकले त्याची बुद्धी एवढी चालत नाही, अनुभवानच पिकलेला पाहिजे. आणि मग पाहिल्यानंतर महाराज ते सगळ्या गाडीत पाहिलं आणि पोत सोडल्यावर कोण निघलं? कोण निघलं? माझा विषय चालला. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. ऐका, म्हाताऱ्याचा परिचय कशाने झाला? त्याच्या अस्तित्वानं झाला. कधी कधी व्यक्तीचा परिचय जसा अस्तित्वानं होतो तसा साधूचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो, देवाचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. इथं देव आहे, कशाहून? संतांनी आम्हाला तोही परिचय दिला, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. लक्ष्मी आहे, देव तिथं आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, देव इथं आहे. आलं लक्षात?
देवाचा परिचय तसा साधूचा परिचय. जिथं पुण्याचं पीक आलं आणि पापाचा नाश झाला समजायचं तिथं साधू आहे. जेथे वसते हरीचे दास पुण्य पिके पापानाश अस्तित्वाचा परिचय. मला कथा आठवली पण घड्याळ पुढे गेला. महाभारतातला प्रसंग आहे. 5 पांडव अज्ञातवासात आहेत. पांडवाचा शोध नाही. काहीला दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय भाकर जिरत नाही. हे दुर्योधनात विचार करू लागले कुठं असतील पांडव, कुठं असतील. एकाने सांगलं भीष्माचार्याला माहित आहेत बरं का, भीष्माचार्यांना विचारा. आलेत, हात जोडले. ताजी तुम्हाला पांडवाचा पत्ता माहित आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. त्याने दुर्योधना जसा तुला पत्ता माहित नाही तसा अज्ञातवासात गेले तसे पांडवाचा पत्ता मलाही माहित नाही. त्याने ताजी खोटं बोलू नका, तुम्ही खाता आमचं. शब्द लागले महाराज. अरे दुर्योधना खरं सांगू का, जसा पांडवाचा पत्ता तुम्हाला माहित नाही तसा मलाही माहित नाही. पण एक सांगतो, पांडव धर्मात्मे आहेत आणि धर्मात्मा जिथं राहतो तिथं भूमी सुजलाम सुफलाम राहते. धर्मात्मा जिथं राहतो तिथं गायी दुभत्या राहतात आणि धर्मात्मा जिथं राहतो त्या नगरीत आनंद असतो. मला वाटते सगळेच लक्षणं ताडून पाहिले ते विराटाच्या नगरीत जुळले आणि त्याच्यानंतर गोग्रहणाचा प्रसंग आहे. माझा विषय चालला कधी कधी साधूचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. असे वेगळे परिचयाच्या कक्ष आहेत. कधी कार्यानं परिचय होतो, कधी बोलण्यानं परिचय होतो, कधी नावानं परिचय होतो, कधी रूपानं परिचय होतो. आलं का लक्षात? कधी कधी परिचय होतो ना, कधी कधी परिचय आपल्या कर्तृत्वानं होतो. 4 दिवसापासून जी बातमी झळकत आहे ना, परमवीर चक्र ज्यांना भेटलं हेच बरं का, ते आपल्या कर्तृत्वानं परिचय. हे कोण हो? आपल्या गावातले अमुक ग्रस्त नाहीत का, त्यांचे हे चिरंजीव आहे. बापाचं कर्तृत्व चांगलं, बापाहून पोराचा परिचय, मध्यम परिचय. स्वतःचं कर्तृत्व बापाच्या परिचयानं. हे कोण? म्हणजे आपल्या गावातले अमुक व्यक्ती नाही का हो, त्यांचे हे जावई म्हणजे याच्या घरातच कोणी कर्तृत्वान नाही, सासरवाडीकून परिचय द्यावा लागतो. त्याच्या पुढं सांगू हे कोण? म्हणजे आपल्या गावातली ती अमुक बाई नाही का, तिचे मालक आहे म्हणजे तिला सगळं गाव ओळखते. या भोप्याला कोणीच नाही भेटलं. कधी कधी आपल्या पत्नीहून परिचय त्याचा होतो. अलग लक्षात? बायको कर्तृत्ववान असते याला कोणीच ओळखत नाही. अलग लक्षात? हे जीवन काही कामाचं नाही भेटलं. असे वेगळे परिचय आहेत. पण आज तुकोबार आहे आम्हाला साधूचा परिचय देतात. पण कोणता परिचय देतात? वास्तव परिचय देतात. स्वरूपगत परिचय देतात. संतांचाच परिचय. पण वास्तव या संताचा परिचय काय? हे संत आहेत कोण? अभंगाचं पहिलं. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते प्रतिमा निमित्त प्रतिमा मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. देवते संत, देवते संत, निमित्त
वास्तव परिचय देतात, स्वरूपगत परिचय देतात. कोण आहे ते संत? म्हणे देव ते संत, देव ते संत. एकच वाक्य डबल, एक शब्द डबल जरी वापरला तरी साहित्य त्याला द्विरुक्ती दोष म्हणते. द्विरुक्ती दोष आहे. मग एक वाक्य डबल का वापरलं? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलं आठवलं पुढच्याला ते पटवलं, नाही तर कटवलं. एकच वाक्य डबल का वापरलं? त्याचं उत्तर असं आहे, कधी कधी द्विरुक्ती चालते. कुठं कुठं चालते? अतिशय प्रेमाचा व्यक्ती आहे, आपल्या दारात आला, आपण उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकला आणि त्याला पाहिलं, हात जोडतो आपण, राम राम. पुढे काय म्हणतो? पुढे काय म्हणता तुम्ही? माणूस आपल्या दारात आल्यावर काहीच म्हणत नाही, फक्त याच म्हणता का? अतिशय जवळचा व्यक्ती आहे, खूप दिवसाची त्याची प्रतीक्षा आहे, अहो या 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 का याच? काही काम नव्हतं बरी आले असं नाही ना? हे या 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 काय हो? इथं द्विरुक्तीच नाही, तुरुक्ती यांची तुरुक्ती आहे. जिथं आदर आहे तिथं द्विरुक्तीचे चालते. लक्षात? माता भगिनीला विचारतो, चांगला स्वयंपाक तयार केला, ज्यांच्यासाठी तयार केला, पंचपक्वानाचं जेवण तयार केलं, आणि तुम्ही वाढायला गेले आणि त्यांनी हात असा केला, मग तुम्ही काय म्हणता? घ्या, तुमच्या घरी भेटत नाही, हादाडा. मग काय म्हणता? काय म्हणता तुम्ही? अहो घ्या 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 घ्या. हे घ्या 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 काय हो? आग्रह आहे. आग्रहाच्या ठिकाणी द्विरुक्ती चालते. आणि आणखीन सांगतो तुम्हाला, दररोज आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुन्हा अभंग झाला का? हरिमुखे म्हणा. का? का? त्याचं उत्तर आहे, शास्त्र बोलते आवृत्ती सकृतोपदेशात. महत्वाचा विषय आहे, त्याची आवृत्ती कर. ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, महत्वाचा विषय पुन्हा पुन्हा सांगावा. हरिपाठातला सिद्धांत आहे, सिद्धांतात द्विरुक्ती चालते. हरिपाठातला सिद्धांत आहे हरिमुखे म्हणा, म्हणून डबल आहे. ऐका, हे तिन्ही करणे अभंगात आहे. वर्णविषय संताच्या विषयी तुकोबाराच्या चित्तात आदर आहे, म्हणून देवते संत, देवते संत. तुम्ही आम्ही संतांची साधना देव म्हणून करावी, हे तुकोबाराचा आग्रह आहे, म्हणून देवते संत, देवते संत. या अभंगातला सिद्धांतच आहे, देव आणि संत एक आहे, म्हणून देवते संत, देवते संत. विठ्ठल. परंतु देव आणि संत एक आहेत. तुम्ही महाराज कस काय एक? अहो देवाच्या मूर्त्या वेगळ्या, संतांच्या मूर्त्या वेगळ्या. देव आणि संत कस काय एक होतील? तुकोबार म्हणे कसा विचार करी एक आहे, गुणाचा विचार करी एक आहे, स्वरूपाचा विचार करी एक आहे, सामर्थ्याचा विचार करी एक आहे. हरी तैसे हरीचे सारखेच, काही फरक नाही. पटून देतो. गुणाचा विचार म्हणजे याला गौणी वृत्ती म्हणतात. रात्रीचं कीर्तन याचं मला भान आहे. गौणी वृत्ती कशाला म्हणतात? एखादा व्यक्ती असतो, लोक सांगतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही का त्याला वाघ? असतो वाघ, लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी त्याच्या मानगुटीवर असते, देवीच्या ताब्यातला वाघ. एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, पण वाघासारखे त्याचे गुण असतात. त्याला शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणी असते, त्याला वाघ म्हणतात. त्याला गौणी वृत्तीचा अभेद म्हणायचं. आणखी सोपं सांगू का? ते कोरोनाच घेतो. तुम्ही म्हणाल बुवा कोरोना जास्त सांगता, तुमच्यावर जास्त बीतला होता का? काय झाला होता, पण झालं काहीच नाही, दवाखान्यात गेलो नाही म्हणून. अलग लक्षात. ते कोरोना, त्या कोरोनात लग्न झालं, मैत्रीण दूर देशात होती, तिकडे कोरोना जास्त होता, ती काही लग्नाला येऊ शकली नाही. दिवाळी सणाला दोन्ही मैत्रिणी माहेरी आल्या. विचारलं का ग बाई तुझ्या लग्नाला येणं शक्य झालं नाही? कोण कोण असते ग तुझ्या सासरी? ती सांगू लागली बाई मला सासू आहेत, सासरे. कसे ग? कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं शंकर पार्वती सारखे. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला, थोडी लाजली. अगं म्हणे सांग ना कसे आहेत? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. तुमच्या गावात महादेवाचं मंदिर नाही का? हा, महादेवाचं मंदिर आहे ना गावात? जात नाही तुम्ही महादेवाच्या मंदिरात? महादेवाच्या इथंच आहे का? पुढंच आहे का? बर, मग महादेवाच्या पुढे काय असते हो? तुम्ही उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षितच नाही, उत्तर इकून अपेक्षित आहे. अलग लक्षात. तुम्ही उत्तर दिलं तर मला लक्षात येईल बरं का. तुम्ही उत्तर देऊ नका. महादेवाच्या पुढे काय असते? बोला बोला. नंदी. तिला विचारलं पती कसे आहेत? काय उत्तर दिलं तिनं? म्हणजे नंदी बैल आहे. नवरात्र चालू आहे बरं का, जरा सावध बोला.
देवी पाहत आहे आपल्याकडं. ऐका, तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल आहेत, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या मुठीत ग. पुन्हा पुन्हा सांगितलं तुम्ही उत्तर देऊ नका, तुम्हाला विचारणार आहे, थांबा थोडं. आता त्या सावध झाले, आता नाही द्यायच्या उत्तर. मला सांगायचं काय, पतीचं वर्णन झाल्यावर तिला विचार का ग तुला जाऊ आहे का? म्हणजे खूप चांगली आहे. धीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननंद आहे का? ननंद. ननन शब्द ऐकला नागतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. ननंद कशी आहे? बोला बोला कशी आहे? तुम्ही कोणाच्याच नाही का? आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, लवंगी मिरची हिरवी आहे, ननंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? ऐका, लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा भेद म्हणजे साहित्यात त्याला गौणी वृत्तीचा भेद म्हणतात. देवसंताचा विचार करा. गुणात अभेद आहे, स्वरूपात अभेद आहे आणि शेवटी सामर्थ्यात अभेद आहे. विठ्ठल देवाकडे गुण आहेत. कोणकोणते? ऐका, यश सांगा, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवरी वसती जेथ म्हणून तो भगवंतो. देवाकडे 6 भग आहेत. देवा 6 गुण आहेत. भगवान कोणाला म्हणावं? ऐका, ज्याच्याकडे 6 गुण आहेत त्याला भगवान म्हणावं. भगवान कोणाला म्हणावं? पुराण असं सांगते ज्याच्याकडे 3 शक्ती आहे त्याला भगवान म्हणावं. कोणाला? उत्पत्तीम प्रलयंशैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच वाचो भगवान इति. भगवान शब्दाची पुराणात आलेली व्याख्या आहे. उत्पत्तीम प्रलयंशैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच वाचो भगवान इति. त्याला भगवान म्हणतात. या श्लोकाचा थोडक्यात सांगू का भाव? आपल्याला माहित असणारा शब्द आहे गॉड, GOD. जनरेशन, जी जनरेशन, जनु जनरेट, ऑपरेशन ऑपरेट आणि डिझॉल्व, ह्या 3 क्रिया जो करतो, उत्पत्ती, स्थिती आणि लय करतो, पण ज्याच्यात काही बदल होत नाही तो मात्र शाश्वत राहतो. आणखीन सोप्या भाषेत सांगू, ज्याला विज्ञानात ऊर्जा असं म्हणतात, एनर्जी असं त्याचं नाव आहे. सोपं सांगू आणखीन, त्याला म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ते असं आहे, जगताची उत्पत्ती स्थिती लय करतो पण ज्याच्यात काही बदल होत नाही तो शाश्वत राहतो. त्या विज्ञानाचा नियम असा आहे, तो सांगतात ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश होत नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. त्याला म्हणतात ऊर्जा अक्षयता, त्यालाच म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यांनी सांगितलं एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, ती निर्माण केल्या जात नाही, तिचा नाशही होत नाही, हीच कन्व्हर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म, ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट, इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्या विज्ञानानं आपल्याला ते सांगितलं. तिकडे जे ऊर्जा तत्वाचं चिंतन केलं ते तिकडे देव तत्वाचं चिंतन आहे. माझा विषय एवढा चालला, हे सगळं स्थित्यांतर करते पण ज्याच्या स्वरूपात काही बदल होत नाही असं एक शाश्वत तत्व आहे, त्याला देव म्हणतात. त्याला म्हणतात देव म्हणतात. ऐका ऐका, ज्याच्याकडे 6 गुण आहेत, ज्याच्याकडे 3 शक्ती आहे, म्हणून त्याला देव भगवान म्हणतात. माझा विषय चालला, देव आणि संत सारखे आहे, ते हे 6 गुण आमच्या संताकडे आहेत का? आहे बाबा. देवाकडे यश आहे तसं आमच्या संताकडे यश आहे. 18वा अध्याय पहा ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबा म्हणतात देवाचं अर्जुनाचं एक विजय नाव आहे. का बाबा? अर्जुनाला पराजय माहित नाही. विजय नाम अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू, श्रीयसी विजय निश्चितू असणे जेथ. 3 गोष्टी ज्ञानोबा सांगतात. विजय नाव अर्जुनाचं का? त्याला पराजय माहित नाही म्हणून. देव विजय स्वरूपच आहे, कृष्ण विजय स्वरूप आहे, आणि लक्ष्मी माता ही सुद्धा विजय स्वरूप. श्रीयसी विजय निश्चितू, श्रिया श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. लक्ष्मीच्या ठिकाणी अखंड विजय आहे, देवीकडे अखंड विजय आहे, पण तिन्ही विजयाचं चिंतन आहे. देवाकडे जसं यश आहे तसं साधूकडे यश आहे. किंवा दुसरं चिंतन सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात असं चिंतन आलं. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन जर एखाद्या कामाला, एखाद्या वाटेला आपण लागलो तर त्या वाटेला अपयश येत नाही म्हणे. अर्जुनाचं नाव घेऊन एखाद्या कामाला चाललो तरी अपयश येत नाही. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात ओवी आहे, तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंगीजे. तुझ्या नावाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय देवा?
देवाकडे जसं यश आहे तसं साधूकडे यश आहे. देवाकडे दुसरा गुण आहे, श्री नावाचा गुण आहे. देवाकडे श्री आहे. श्री शब्दाचे कोशात भरपूर अर्थ आहे. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे संपत्ती. देव सुंदर आहे. किती सुंदर आहे? आपण दररोज म्हणतो राजस सुकुमार मदनाचा पुतळा. देव सुंदर आहे. किती आहे? मी थोडक्यात तुम्हाला पटवून देतो. एकदा तो बालकृष्ण सकाळी सकाळी उठला, दारात आला, हात वर केलेले आहे, आळस कृष्ण देत आहे. आणि आळस सकाळचं अतिशय लहान बाळ दारात आलेलं आहे, अतिशय गोंडस रूप आहे, निरागस त्याची मुद्रा आहे. कृष्ण हात वर करून आळस देत आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. राधा शेण टाकायला निघली. सासूरवाशी बिचारी राधा शेणाची पाटी टोपलं तिच्या डोक्यावर आहे. पातळ शेण पाटी डोक्यावर घेऊन चाललेली आहे. राधेचं लक्ष कृष्णाच्या दारात गेलं. कृष्णाला तिनं पाहिलं. रमणीय कमनीय कृष्णाचं रूप पाहिल्यावर राधेचा पाय पुढे जात नाही. थबकली राधा, थोडी थांबली, पायच पुढे जात नाही. ते शेण टाकायला जाणारी राधा थांबली, कृष्णाच्या जवळ आली. जवळ आल्यावर राधेनं केलं काय? शेणाच्या पाटीतला हात काढला आणि कृष्णाचा असा गाल पकडला. लहान बाळाचा आपण गालगोचा घेत नाही का? असा गाल पकडला. वरचे हात कृष्णाने असे फिरवले गालावून. अरे केलं काय? आपण राधेची खोडी केली नाही. राधेनं आपल्या दारात येऊन आपली खोडी काढली, आपल्या गालाला शेण लावलं. लोक आपल्याला रिकामं खोडकर म्हणतात. आपण खोडी न केली तरी गवळणी आपली खोडी काढतात. आता असाच खोडकर होता आणि त्याची खोडी केल्यावर गप राहील का? राधेनं शेण उचललं. राधा निघल्यानंतर यानं खाली पडलेलं शेण घेतलं, राधेच्या अंगावर मारून फेकलं. मागून काय आलं म्हणून राधेनं तोंड वळवलं, तोंडावर शेण मारलं. चिडली राधा, वैतागली. थोडं शेण माझ्याकून गालाला लागलं, सगळ्या कपड्यावर शेण टाकलं, साडी शेणानं भरली, तोंड शेणानं भरलं. राधेनं ती शेणाची पाटी खाली टेकवली, जवळ आली, रागे रागे त्याची मानगुटी पकडली, शेणाच्या पाटीजवळ कृष्णाला ओढत नेलं आणि त्या शेणाच्या पाटीत त्याचं असं तोंड दाबलं. पातळ शेण पाटीत होतं. काय झालं असेल? नाही आलं लक्षात? उद्या शेणाच्या पाट्या भरून घ्या, तर लक्षात येईल. काय झालं असेल? अवघड नाही. काय झालं असेल महाराज? शेणाच्या टोपल्यात तोंड दाबलं. काय झालं असेल? जोरात बोला ना. बरोबर आहे. काही शिक्षा होणार नाही. तोंड शेणानं. इतकं अवघड काय आहे त्याच्यात? काही पाहण्यासारखं, काही विचार करण्यासारखं नाही. भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? नाही ना? युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहरा जर शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या तिथं आल्या असत्या. आणखीन मेकअप बॉक्स मध्ये शेणाच्या पाट्या नाही, त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. पण कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? भक्तिशास्त्र त्याचं चिंतन करते. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता आणि स्वरूपाचा भास होत होता. ऐका देवा, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली. ऐका नाही तुमच्याकडं? फिरून फिरून लावली. ती किती जरी लावली तरी आपलं निखारल्या जात नाही. विठ्ठल, याचा अर्थ असा आहे, देवाचं सौंदर्य आहे. देवाकडे श्री नावाचा गुण आहे, पण त्याच्या सौंदर्याला उपमा आहे मदनाचा पुतळा. हे आमच्या संताकडं नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. नाथ महाराजाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. नाथ बाबा ज्ञानोबाराचं दर्शन झाल्यानंतर नाथ बाबाला ज्ञानोबाराचं सौंदर्य दिसलं कसं? वेगळी उपमा नाथ बाबा देत नाहीत. देवाच्या सौंदर्याला जशी मदनाचा पुतळा उपमा आहे, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत, परब्रह्म केवळा बोलत. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे, परब्रह्म केवळ बोलत असे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे, परब्रह्म केवळ बोलत असे.
झालं काय आम्ही दररोज फिरतो ना त्याच्यामुळे ते आवाज गेलेला असते. याची साथ भेटली तर करू वाटते कीर्तन, नाही तर लवकर संपूर्ण मोकळा वाटते. आलं लक्षात. दिव्य तेजपुंज ऐका, देवाच्या सौंदर्याला राजस सुकुमार मदनाचा पुतळा देवाचं सौंदर्य, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा ज्ञानोबाऱ्याचं सौंदर्य. काय फरक आहे? मदनाचा पुतळा दोघाला उपमा सारखी आहे. म्हणून श्री नावाचा पुंज जसा देवाकडे आहे तसा संताकडे. यशश्री औदार्य, देव उदार आहे, पण देव उदार आहे घेशी तेव्हा. पण खरं सांगू, देव किती उदार असला तरी आपली खुर्ची देत नाही. लागट आहे खुर्चीचा. देव आपली खुर्ची देत नाही, देव आपलं पद देत नाही देवा. आणि त्याच्या पदाची अभिलाषा करणं पाप आहे म्हणे महाराज. तुकोबाराचं प्रमाण आहे, राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे. देव तीन गोष्टी देत नाही. तीन गोष्टी देव कधी देत नाही. काय काय देत नाही ऐका. श्रीवत्सलांछन देव कधी देत नाही. दुसरं ऐका, जगताचं कर्तृत्व देव कधी देत नाही. आणि तिसरी गोष्ट देव देत नाही, काय नाही, लक्ष्मीचं पतित्व देव कधी देत नाही. तीन गोष्टी देव कधी देत नाही. काय काय देत नाही ऐका. श्रीवत्सलांछन देव कधी देत नाही. ते भृगुन मारलेली लाथ आहे ना, ते भृगूची लाथ आपल्या अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा. भगवान परमात्म्याने ती लाथ आपल्या जवळच ठेवली. त्याला श्रीवत्सलांछन म्हणतात. हृदयी श्रीवत्सलांछन मिरवी भक्ताची भूषण. श्रीवत्सलांछन देव कधी देत नाही. दुसरी गोष्ट, जगताच्या निर्मितीचं सृजनाचं खातं देव कोणाकडे देत नाही. जगत कर्तृत्व देव ऐका, श्रीवत्सलांछन देत नाही, जगत कर्तृत्व देत नाही. आणि तिसरी गोष्ट देव देत नाही, लक्ष्मी पतित्व, लक्ष्मीचा पतित्व हे कोणाला देत नाही. ह्या तीन गोष्टी देव कधी देत नाही. मला सांगायचं काय, देव आपलं पद देत नाही, पण संत इतके उदार आहे, आपलं पद देतात. आपल्यासारखं ते तात्काळ करतात, आपल्या पदावर आरूढ करतात कितीतरी प्रमाणात. पण घड्या आपण सारे खे करते तात्काळ, आपण सारे खे करते तात्काळ, आपण सारे खे करते तात्काळ, आपण सारे खे करते तात्काळ. देव तात्काळ करतो, काळ वेळ सुद्धा लावत नाही. आपलं साधू आपल्यासारखं करतात. मला सांगायचं काय, देवापेक्षा साधूची उदारता विशेष आहे. यश श्री औदार्य. आता किती सांगू तुम्हाला. ज्ञान परमात्मा, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. संत वेगळे आहेत का? ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? एकदा विद्वानात वाद लागला, तिघाला विचारलं, ज्ञानोबारालाच विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ. म्हणजे तसं नाही, ज्ञानाला विचारू. ज्ञानेश्वर शब्दात ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाला विचारू ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. आणि संताला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. तिघांनी तीन अर्थ केले महाराज. ज्ञानेश्वर पदे प्राप्ते बहुरु जगो स्वयं ज्ञानम तत्पुरुषम मृते साधवा कर्मधारय. आमच्या गुरुजीनं मला एकदा सांगितलेलं चिंतन आहे. ज्ञानेश्वर पद उपस्थित झालं, काय अर्थ बाबा. ज्ञानोबाराने बहुव्रीही समासानं त्याची सोडवणूक केली. आता हे व्याकरण कळलं तर लक्षात येईल. बहुव्रीही समास काय? ज्ञानच आहे ईश्वर असे जे ते ज्ञानेश्वर. अलग लक्षात. बहुव्रीही समासानं त्याची सोडवणूक केली. ज्ञानाला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. ज्ञानम तत्पुरुषम मृते. ज्ञानाने षष्टी तत्पुरुष समास केला. षष्टी तत्पुरुष समास कसा होईल? म्हणजे ज्ञानाचा ईश्वर ते ज्ञानेश्वर. ज्ञान ज्यांच्या आज्ञेत आहे ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि संतांना विचारलं, का हो ज्ञानेश्वर शब्दाचा नेमका अर्थ काय. मला हे दोन्ही अर्थ घ्यायचे नाही, मला अर्थ पुढचा घ्यायचा. संतांनी केला, साधवा कर्मधारय.
साधूंनी कर्मधारय समास केला आणि त्याची सोडवणूक केली. म्हणे बाबा ज्ञान आणि ईश्वर वेगळा नाही रे, ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज आहेत. तादात्म्याचा ज्ञान हाच ईश्वर, हे कर्मधारय समास. माझा विषय चालला का म्हणून संत ज्ञान रूपच आहेत, काही वेगवेगळा नाही. याचा विचार असा आहे, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य, आता हे सगळे गुण सांगत नाही घड्याळ पुढे गेलं. देव जसं आहे तसे संत मायबाप आहे. देव अवतारी आहे, आम्हासाठी अवतार. हो, देव अवतारी आहे. संतांचा विचार करा, संत सुद्धा जन्माला आले नाही, त्यांचा सुद्धा अवतार आहे. अवतार तुम्हा देव अवतारी संत अवतारी. फरक कुठं आहे? फरक आहे. कुठं फरक आहे? देवाचा अवतार कोणासाठी? एक तर चांगल्यासाठी, नाही तर वाईटासाठी. देव दोघांसाठी येतो, चांगल्यासाठी येतो नाही तर वाईटासाठी येतो. पण संत कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे म्हणाव तेवढा चांगला नाही, म्हणाव तेवढा वाईट नाही. म्हणजे तुम्ही आम्ही, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आम्हाला चांगलंही म्हणत नाही वाईटही म्हणत नाही. मी पटवून देतो आपण चांगलेही नाही, आपण वाईटही नाही. आपण म्हणाव तेवढे चांगले आहो का? खरं सांगा बरं, आहो का आपण चांगले? नाही ना. बरं म्हणाव तेवढे वाईट तरी आहो का आपण? साधू महात्मे सोडून बरं का, अलग लक्षात. आपलं चालला विषय, तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही सारखेच, फक्त एक कोणीतरी उभं राहून करायचं म्हणून एवढंच बरं काय. हा ऐका, आपण चांगले आहे का वाईट आहे? खरं सांगा बरं. इथं जो अतिशय चांगला आहे त्याने हात वर करा बरं. नाही बरोबर. अतिशय वाईट आहे त्याने हात वर करा. नाही म्हणजे तुम्ही तुमच्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले नाही, वाईटही नाही. तुम्हाला चान्स होता ना चांगला व्हायला होता आणि वाईट व्हायचा. अलग लक्षात. तुम्हाला माहित आहे चांगलं म्हणावं तेवढा खरंच आपण चांगलं नाही, वाईट म्हणावं तेवढं वाईट वागू. पटून देतो मी तुम्हाला. इतक्या रात्री आपण कीर्तनाला आलो. कोणती लोक कीर्तनाला तर चांगली का वाईट? चांगलेच बोला, काही हरकत नाही. चांगली, खरंच चांगली म्हणून आपण खरंच कीर्तनाला आलो. पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं, या हसण्याचं तुका म्हणे येते काहीतरी आहे. आळंदी पंढरी देहू पैठण त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो. याला कोणी सांगूलपणा म्हणणार? माझं म्हणणं आलं का लक्षात तुमच्या? आपण म्हणाव तेवढे चांगले आणि म्हणाव तेवढे. याच्यासाठी संतांचा अवतार. देवही अवतारी आणि संतही अवतारी. देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं महाराज तुम्ही व कुठून आला? आम्ही वैकुंठवासे आलो याची कारणासे. आम्ही वैकुंठवासे आलो याची कारणासे. सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरल जग. झाडू संताचे मार्ग आडराणी भरल जग. सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरल जग. पुढे गेलं त्याचं भान ठेवतो. आम्ही वैकुंठवासी. ऐका, देव वैकुंठातून आला, संत वैकुंठातून आले. काय फरक आहे? पण देव आणि संत सारखं, येण्याचं ठिकाण सारखं, अवतार सारखा. देव आला का? धर्म रक्षा वया अवतार घेशी. साधू आलेत का? धर्म रक्षा वया कारणे साधू होताती अवतीर्णे, असं म्हणतात बुवा. देवानी एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. आपल्याला पाठ आहे, मुकम करोती. एखाद्या मुक्यावर देवानी कृपा केल्यावर मुका बोलतो. ऐका, एखाद्या साधूने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलत नाही का? सांगू तुम्हाला, ऐका, साधूनी कृपा केल्यावर मुका साधं बोलत नाही, शास्त्र बोलतो. साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. मी बोलत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुक याते अंगीकारी, तो वाचस्पती शिकरी प्रबंध होता. देवानी कृपा केल्यावर मुकाच बोलतो. आमच्या संतांनी कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. होता कृपा तुमची पशु बोले वेद. सामर्थ्य आहे. देवानी कृपा केल्यावर पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंघ येते. साधूच्या कृपेनं पांगळा चालत नाही का? साधूच्या कृपेनं पांगळा चालतो. ऐका, नाशिक जिल्हा सप्तशृंगी पर्वत आहे.
नाशिकमध्ये कोणता पर्वत आहे? त्या सप्तशृंगी गडावर जे नवनाथ आहेत ना, त्या चौरंगी नाथाचे हातपाय तोडून त्यांचं धड तिथं टाकलं. कुठं? सप्तशृंगी पर्वतावर. मी बोलत नाही, हे ज्ञानेश्वरीत आलेला दाखला आहे. मी ओवी सांगतो तुम्हाला, थोडं थांबा. सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय तोडून धड तिथं टाकलं, हातपाय कलम करून धड टाकलं. त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जात होते आणि मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगी नाथाचे हातपाय तोडून टाकलेल्या धडावर पडली. लक्षात आलं, हा चौरंगी आहे. दृष्टी पडल्याबरोबर सामर्थ्यासं हातपाय तोडलेले होते, पण पुन्हा त्या धडातून दुसरे नवीन हातपाय बाहेर आले. जशाला तसे हातपाय झाले आणि ते चालत पुढे आले. मी बोलत नाही, ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात ज्ञानोबारा हा विषय मांडतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. कुठे ओवी? हे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात ज्ञानोबाराने दिलेला दाखला आहे. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. याचा अर्थ असा आहे, पांगळ्याला पाय देण्याचं काम जसा देव करतो तसे आमचे साधू सुद्धा करतात. काही फरक नाही. देवते संत काही फरक नाही महाराज, काही फरक नाही. प्रसंग सांगतो. कृष्ण अवतार झाला, हातात दुधाची चरवी घेतली, कृष्ण धार काढायला बाहेर आला. राधेला पाहिलं, बाबा भुलला. आपल्याला प्रमाण पाठ आहे, राधेला पाहुणे भुलले हरीण बैल दुहती. बैलाच्या काशीत हात घालून देवानी धार काढली. हे देवाचं चरित्र. आपला विषय चला देवानी संत. चला संताच्या जीवनात आमचे तुकोबार फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक वेळ झाली. इंद्रायणच्या डोहात पोरीनं उडी टाकली. देवानी मत्स्यरूप धारण केलं, भागीरथीला बाहेर काढलं. वैकुंठ लोकातून तुकोबाराला खाली पाठवावं लागलं. तुकोबारा खाली आले, भागीरथीला कुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले, पाहिलं बाबा तुम्ही आहो. बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले, आणि वैकुंठाला गेलेले आतापर्यंत कोणीच आले नाही, तुम्ही कस काय आले? तुकोबार म्हणे, पुरी ते वैकुंठाला जातच नसतात म्हणे. मग बाबा त्यांच्या 10व्या आणि 13व्या पत्रिकेवर असंच लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असते? काय लिहिले असते? कळवण्यात अत्यंत दुःख होती की आमचे अमुक अमुक कुठे गेले. मी तुम्हाला एक विचारतो, त्याला पीत घर सापडत नाही, वैकुंठ कसं काय सापडायचो? घराची वाट सापडत नाही, तो तिथपर्यंत जाईल. फक्त त्याच्याविषयी आदर प्रगट केलेला असते. तुकोबार म्हणे, पुरी ज्या घर वैकुंठ येथे उपकारासाठी आले, आमचं मूळ स्थान वैकुंठ आहे म्हणून आम्ही तिथून आलो. पोरीनं हात धरला. मुलीचं प्रेमच असते बापावर. घरी नेलं म्हणे, बाबा जेवाय काय करू? म्हणे एवढा वेळ नाही. ते नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माहिती, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या. ते शेवयाचा भात केला, तुकोबारच्या समोर ठेवला. आता त्याच्यावर खायला काय पाहिजे? दूध पाहिजे, तूप पाहिजे, साखर पाहिजे. घरात पाहिलं दूध भेटलं नाही, गावातही दूध भेटलं नाही. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरीनं रिकामा भांडा आपल्या हातात घेतलं, खाली मान टाकली, उभी राहिली. तुकोबार लक्षात आलं, पोरगी नाराज झाली. ते भांडा आपल्या हातात घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबार तिथं गेले. त्या वेलेश्वर महादेवाची पूजा केली. दारात दगडी नंदी त्याला उभं केलं आणि त्याच्या कासेत हात घालून धार काढली. वेलेश्वरा ते पूजिले नंदीचे काढिले, नंदीचे काढिले. वेलेश्वराची पूजा केली, दगडी नंदीचं दूध काढ. ऐका, देवानी चेतन नंदीचं दूध काढलं, आमच्या संतांनी दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक हो? देवापेक्षा साधूचं सामर्थ्य अधिक म्हणावं लागतं. कृष्ण चोरीला जायचं. बालकृष्ण चोरी केल्या, यशोदेच्या दारात गवळणी दुसऱ्या दिवशी गोळा व्हायच्या. यशोदे काल आला परवा आला, हे खाल्लं, मंथनी फोडून टाकल्या. त्याच्या चोरीचं कारण यशोदेला सांगायच्या. आणि कृष्णाकडे पाहून त्या गवळणी कृष्णाला खुणवायच्या, कृष्णा आमच्या घरी चोरीला आहे. ऐकत आहे का तुम्ही? काय काय ऐकलं तुम्ही? असं होते का? चोरी केल्यावर चोराला चोरीचं निमंत्रण देतो का? त्याचा रिपोर्ट नोंदवतो. मग कृष्णानं चोरी केल्यावर गवळणी त्याला निमंत्रण का द्यायच्या? उत्तर ऐका, कृष्ण चोर साधा नव्हता. कृष्ण ज्या घरात चोरी करायचा त्या घरचं कमी व्हायचं नाही, उलट ज्या मंथनीला हात लागायचा तिथं वाढायचं. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे, हात लागे तेथ वाढते नवनीत.
किंवा दुने झाले त्याचा मानिती संतोष दुभत्याची आस धरवली. देवाचा हात लागला का वाढायचं, हे कृष्णाचं चरित्र आहे. आपला विषय झाला देव आणि संत. चला संताच्या जीवनात. आमचे तुकोबार आहे, परोपकारी जीवन साखनच्या बाजाराला निघले. एक म्हातारी आली म्हणे, तुकाराम बुवा बाजारात चालले, आमच्या घरचं कोणी नाही, आमचं तेवढं तेल आणता का? तेलाचं भांड तुकोबाराच्या जवळ दिलं. तुकोबारा चाकणला गेले, आपला बाजार घेतला, म्हातारीचं तेल घेतलं, घरी आले, म्हातारीचं तेल म्हातारीच्या जवळ दिलं. तिचं नियोजन होतं 4 होनाचं तेल 8 दिवस पुरते. पण 8 दिवस झाले तरी म्हातारीचं तेल संपलं. 15 दिवस झाले तरी, महिना झाला तरी तेल संपायचं नाव घेत नाही. तुम्ही म्हणाल बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल, काय सांगायचं तुम्हाला. तिला लक्षात आलं तेल संपत नाही. तिनं जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता, काय काय तळलं सांगितलं असतं, पण उपवास चालू आहे तरी का मग तुमच्या तोंडाला पाणी सोडणं मला बरं वाटणार नाही. ऐका ऐका ऐका, देवाचा हात लागला तर नवनीत दुनावलं, आणि तुकोबाराचा हात लागला तर तेल दुनावलं. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखा आहे. सांगायला वेगळीकता कुठे? का देव आणि संत एक नाहीत? म्हणून देव ते संत, देव ते संत. एक कथा सांगतो. राम अवतार, पंचवटी, प्रतिकूल अवस्था. रावणानं स्वारी केली, सीतेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण बसलेला आहे. रावणाची पत्नी मंदोदरी जवळ आली. स्वामी खिन्न काय? अगं मंदोदरी करू काय? पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, पण उपयोग काय? म्हणे झालं काय? सीता मला वश होत नाही. म्हणजे चिंता करू नका, तुमच्याकडे एक विद्या आहे, त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायचं आणि ते तुम्ही एक करा. रामाचं मायावी रूप घ्या, कदाचित सीता तुम्हाला वश होईल. हे सांगितल्यावर रावण हसू लागला. मंदोदरी सांगते, मी तुम्हाला उपाय सांगतो, तुम्ही हसता. अगं म्हणे मंदोदरी, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणा सीतेची इच्छाच राहत नाही. काय आदर्शता आहे देवा. आमचा देव किती आदर्श आहे. ज्याचं सोंग घेतलं तरी विकार नाही, जहा राम वहा काम नाही. लोक म्हणत होते देव सर्वत्र आहे तर मंदिराची काय गरज? बाबा आमचा देव साधा नाही, तो आदर्श आहे, आणि आदर्श पुढच्याही पिढ्याच्या समोर राहायला पाहिजे, म्हणून मंदिराची गरज आहे. रामाचं सोंग घेतलं तरी सिद्धीची इच्छा नाही. रामाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? झोपले नाही तुम्ही? काय? देव आणि संत. चला संताच्या जीवनात. आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला 1936 ते 40च्या दरम्यान. संत तुकाराम, जुना ब्लॅक अँड व्हाईट. त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत. कोण? विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसांनी त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला, समरस्तेतून तो अभ्यास घडला, आणि तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला, इतका गाजला. अलीकडे एक चित्रपट गाजला, त्याच्यापेक्षा तो गाजला. अलीकडे गाजला, तुम्ही हसता त्याच्यातच लक्षात आलं मला. अलीकडे गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे, आणि तो विचाराने युक्त आहे. विकाराचा प्रभाव चिरकाल चित्तावर राहत नाही देवा, पण विचाराचा एकदा बसला पगडा पुन्हा उठत नाही. ऐका ऐका, त्या चित्रपटात एकदा पंतांनी तुकोबाराचा वेश परिधान केला. उभ्या आयुष्यात त्या नटाने दुसरा वेश परिधान केला नाही. भावी जीवनात तीच वस्त्र घातले, तोच अंगारखा, तेच मुंडासान, तेच गुडघ्याभर धोतर, ते त्यांनी भावी जीवनात सुद्धा. पण पंत वाटेनं निघले तरी लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. आणि खरं सांगू देवा, एक नट खरोखरच तुकाराम महाराज कधी झाला काही कळलं नाही. तुमच्या आमच्या समोर जे तुकोबाराचा फोटो असतो तो तुकोबाराचा फोटो नाही, तो विष्णुपंत पागनीसांचा फोटो, तो विष्णुपंत पागनीसांचा फोटो आहे. ऐका, 4 पट 5 पट डायरेक्टरला नफा त्या चित्रपटापासून भेटला. डायरेक्टर काही पैसे घेऊन आणि काही राहिलेली रक्कम घेऊन, बक्षिसाचे पैसे घेऊन त्यांच्या घरी आले. पंत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत. तुमच्यामुळे आमच्या कंपनीचा नावलौकिक झाला, भरपूर फायदा झाला. पण कंपनीद्वारे काही बक्षीस देण्यासाठी मी रक्कम आणलेली आहे, हे रक्कम तुम्ही स्वीकारावे. हे पैसे तुम्हाला आम्हाला द्यायचे आहेत, हे तुम्ही स्वीकारावे, ही आमची विनंती आहे. ऐका, विष्णुपंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले
तो नट म्हणतो मला पैसे नको, आमच्या तुकोरा बरायचं वैराग्य पंथात कधी उतरलं आणि कसं उतरलं काही कळलंच नाही. ऐका, पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही, मला याच्या पुढे सांगायचं. विष्णुपंत पागनीसी एवढे विरक्त झाले ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही देवा. ऐका, देवाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची अपेक्षा नाही, आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच अपेक्षा नाही. सांगा ना वेगळीकता कुठे आहे? का देव आणि संत एक नाहीत? म्हणून तुकोबारा सिद्धांत मांडतात, देव ते संत विठोबा. म्हणून सिद्धांत आहे देवते संत. तुम्ही म्हणाल बा तुम्ही युक्तिवादानं पटवून दिला, आता मला घड्या पुढे गेला नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला जमत. तुम्हाला शास्त्रही सांगते, सगळी शास्त्र तुम्हाला सांगेन का त्यात देवसंताचा भेद आहे. ब्रह्मसूत्र आहे ज्ञानशास्त्र, त्यात श्लोक आहे, सूत्र आहे अविभागेन दृष्टत्वात, दोघात अविभाग आहे. नारदजी भक्तिसूत्रात बोलतात तस्मिन तज्जनेचे भेदाभावात. उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवते. उपनिषदात असं चिंतन आहे, य ब्रह्मवेदेश ब्रह्म भवती स्वयं, ब्रह्मणो नास्ति जन्म तर पुनरेश न जायते. उपनिषदाचं वचन आहे य ब्रह्मवेदेश, जो ब्रह्माला जाणतो बाबा, ब्रह्म भवती स्वयं, तो ब्रह्म होतो. काय विशेषता? ब्रह्मणो नास्ति जन्मतः, ब्रह्म कधी जन्माला येत नाही, आणि त्या ब्रह्मतत्वाला जाणणारा महात्मा त्या स्वरूपाला प्राप्त होतो. पुनरेश न जायते. हे उपनिषद. तेवी आम्हा परस्परे बाहेरी नामाची चंतरे आतोट वस्तू विचारे मी ते चिते. ज्ञानोबराचं प्रमाण आहे, ज्ञानोबराची ओवी आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्या संतांचे प्रमाण सांगेल. काय सांगू तुम्हाला? मनुस्मृती सांगते देव संतात अभेद आहे. मनुस्मृतीत वचन आहे बाबा काय, साक्षात भर्गा नराकृतीम. साक्षात भर्ग म्हणजे परमात्मा, तो नराच्या आकाराचा परमात्माच आहे. मनुस्मृती सांगते. गीतेतही वचन आहे, गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम, एरवी नामरूप तयाचे पाहता ब्रह्मची दिसे साचे. एरवी नामरूपानं तो वेगळा असेल, पण वास्तव विचार करायचा झाला तो साचे ब्रह्म आहे, म्हणजे खरा तो परमात्माचा आहे असा त्याचा विचार करा. म्हणून परमात्मा सच्चितानंद रूप आहे. संत सदेह सच्चितानंद का नव्हती? सच्चितानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. देव व्यापक आहे, ते कुठं परिच्छिन्न आहे. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. देव गुणातीत आहे, हे कुठं गुणात अटकले? गुण इंद्रिय फुडी नाही जेथ. मी तुम्हाला किती ओव्या सांगेल, माझ्या आवडीचा विषय ज्ञानेश्वरी. आलं का विचार? तर एक आहे, वेगळ्या पद्धती नाही, वेगळ्या माध्यमात त्याचा आपल्याला विचार करायचा जमेल. देवते संत म्हणजे मूर्त्या ज्या आहेत ते देवाची मूर्ती वेगळी, साधूची मूर्ती वेगळी, निमित्त त्या प्रतिमा. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाम मात्र बाजूलाच पडते. उपाधीत कधीच ऐक्य पाहायचं नसते, उपहितात ऐक्य पाहायचं असते. म्हणून उपाधी बाजूलाच जात असते. नामरूपाची उपाधी आहे ती बाजूला जाते. वास्तव देव संतात अभेद आहे हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्याला कळाव म्हणून सांगतो. अभंगाचं दुसरं मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे, सांगत असे भावे. आसोटावे सकळा, आसोटावे सकळा, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे. आसोटावे सकळा, आसोटावे सकळा, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे. हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो.
सगळ्याला कळाव म्हणून सांगतो, मी तो सांगत असे भावे नासो ठावे सकळा. भावे ही भावनेची भाषा आहे. भावनेची भाषा कधी आहे? वर्ण विषयाच्या विषयी प्रेम असावं, ज्याला सांगायचं त्याच्या हिताची तळमळ चित्तात असावी, मग तिथं भावना येते. गुरुजी विद्यार्थ्याला सांगतात ती बुद्धीची भाषा आहे, सगळ्याला कळत नाही. भावनेची भाषा हृदयाची भाषा असते. आई बाळाला सांगते, काट्या उन्हात मरू नको सावलीत मर. आईला मर म्हणायचंय. त्या मर शब्दाचा अर्थ आहे जग. मर शब्दाचा कुठंच कोशात अर्थ जग होत नाही, पण आईच्या डिक्शनरीत त्या मर शब्दाचा अर्थ काय आहे? जग आहे. का बाबा? ती भावनेची भाषा आहे. वर्ण विषयाच्या विषयी प्रेम असावं, ज्याला सांगायचं त्याच्या हिताची तळमळ असावी, तिथं भावना आहे. इथं वर्ण विषय संत आहे. तुकोबाराच्या चित्तात संताच्या विषयी परमादर आहे, आणि त्या संतांना देव म्हणून तुम्ही आम्ही साधना करावी हा तुकोबाराचा आग्रह आहे. आणि तुम्हा आम्हाला संत देव म्हणून कळावेत, म्हणून तुकोबा म्हणतात, मी तो सांगत असे भावे आसो ठावे सकळा. सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. काही गोष्टी सगळ्याला कळाव्या, काही गोष्टी काहीला कळाव्या. देव सगळ्याला कळावा, संत सगळ्याला कळावे. काही गोष्टी कळू नाही, काही गोष्टी कळू नाही. कळावेत काही गोष्टी कळू नाही. घरात बायकोने शिव्या दिल्या, चौकात कळावं का? नाही ना, नाही. अहो काय झालं, आज सकाळी सकाळी तिनं 2 लाथा माझ्यावर घातल्या. असो ठावे सकळा. जमल जमल नाही, हे कळू नाही, कळू नाही. दुसरं सांगतो, ऊसाचं बिल आलं पहिलं. 30 लाख रुपये कपाटात ठेवलेले आहेत, कीर्तनाला आलेला आहे. आणि माईकवर येऊन सांगू लागला, ऐका कालच ऊसाचं पहिलं बिल आलं, आमच्या कपाटात आहे, 30 लाख रुपये आलेले आहेत. असो ठावे सकळा. हा कीर्तनातच राहील, तर असो ठावे सकळा तिकडेच होईल. जमल का हे? नाही. तशा 9 गोष्टी सगळ्याला कळू नाही. शल्य कळू नाही, वर्म कळू नाही. आता ते सांगत नाही, गड पुढे गेलं म्हणजे ह्या 9 गोष्टी सगळ्याला कळू नाही. मग कळावं काय? देव कळावा आणि संत कळावे. थोडं माफी मागून खूप बोलू. देव नाही कळला तरी चालते, पण साधू कळावा, आणि साधू देव म्हणून कळावा हा तुकोबाराचा आग्रह आहे. तुकोबार म्हणतात, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. अहो देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. देव निर्गुण निराकार आहे. निराकारी ओस दिशा येथे इच्छा परत असे. देव निर्गुण निराकार आहे, त्याचा वास्तव सुरू. तिथं सेवेची इच्छा पूर्ण होते का ज्ञानाची इच्छा पूर्ण होते? नाही. त्याला साधू रूपानं यावं लागते. ब्रह्मैव गुरुरूपेन अवतिष्ठते असं वेद बोलतात. ज्यावेळेस तेच ब्रह्म गुरु रूपाला प्राप्त होते तेव्हा ते ज्ञान देते. म्हणून बाबा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, निराकारी ओस दिशा, पण साधूकडे या येथे इच्छा पुरत असे. त्याच्या पुढे एक सांगतो, देव म्हणजे उधार माल आहे आणि साधू म्हणजे नगद माल. म्हणजे देवाची सेवा या जन्मात करायची आणि पुढं कोणत्या तरी जन्मात त्याचं फळ भोगायचं, पण साधूची सेवा याच जन्मात करायची आणि याच जन्मात साधूच्या सेवेचं फळ भोगायचं. साधूच्या सेवेचं फळ काय बाबा? समाधान भेटते. कोणतं समाधान भेटते? जे कधीच जात नाही असं त्याला समाधान भेटते. शास्त्रात त्याला निरंकुश तृप्ती म्हणतात. शास्त्रात असं वचन आहे, विषयानं तृप्ती प्राप्त होते तात्पुरती. उदाहरण सांगतो तुम्हाला. भूक लागली, अन्नाची गरज आहे, खाल्लं, 2-3 भाकरी एकदाच खाल्ल्या, नको नको नको, बस आता नको, पण सकाळी नको का? सकाळी पाहिजे. ही तात्पुरती तृप्ती, याला सांकुश तृप्ती म्हणतात. ती एकदा तृप्ती झाली का पुन्हा ती तृप्ती उठतच नाही, ती तृप्ती जातच नाही. त्याला निरंकुश तृप्ती म्हणतात. सांकुशा विषय तृप्ती, रियम तृप्ती निरंकुशा, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्त मित्यैव तुप्यती. अशी अवस्था साधूच्या कृपेनं प्राप्त होते. म्हणजे साधूची सेवा केली का असं समाधान प्राप्त होते, असं सुख प्राप्त होते. ते कधीच जात नाही. हे अभंगाच्या शेवटच्या रोकडे केले तुकाबाने रोकडे केले रोकडे केले तुकाबाने रोकडे केले तुकाबाने रोकडे केले
झालेली सेवा भगवती जगदंबेच्या रेणुकेच्या चरणावर समर्पण करतो आणि अभंगाचा एकच संदेश सांगतो. संतन के संग लागरे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी. आदर्श जीवन जगण्यासाठी चतुसूत्री आमच्या तुकोबारांनी दिले. काय? जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, पुढं संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सयास. ही चतुसूत्री आदर्श जीवनाची चतुसूत्री आहे. ही आपल्या जीवनात उतरवा, आदर्श जीवन जगा. भगवतीला हीच प्रार्थना करू. ज्या संतांचं वर्णन केलं, जे भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले महानुभाव महात्मे संत आहेत, त्या संतांची आम्हाला भेट होऊ दे. कारण तुझी कृपा केली, तू कृपा केली तर हे शक्य आहे. आमच्या जीवनात तर दुःख असणार आहे, आमच्या जीवनात पापही असणार. कुपुत्रो जायत क्वचिदपि कुमाता न भवती. कुपुत्र क्वचित असेल पण कुमाता कधी राहत नाही. म्हणून हे माते, तुझ्याकडे ही प्रार्थना आहे. आम्ही अनाथ आहे, दरिद्र आहे, जरारोगयुक्त आहे. हो, कुकर्मात कुपाशात बांधल्या गेलेल्या आहोत. पण माते, तू कृपा केल्यानंतर निश्चित हे पाश शांत होतील. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते परमपद आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण सेवा समर्पण मातेच्या चरणी करतो.